एका बाजूला होते 14 वर्षांच्या तपश्चर्येने परिपूर्ण महान योग सिद्ध चांगदेव महाराज आणि दुसऱ्या बाजूला केवळ 16 वर्षांचे संत तेजस्वी ज्ञानेश्वर महाराज. त्या दिवशी पैठण नगरीत घडलेला प्रसंग आजही संत परंपरेचा दीपस्तंभ आहे. चांगदेव महाराज आपल्या योग शक्तीचे वैभव दाखवण्यासाठी वाघावर स्वार होऊन हातात नाग धरून येतात. संपूर्ण गाव आश्चर्यचकित होतो. लोक घाबरून मागे हटतात. ज्ञानेश्वर महाराज मात्र शांत हसतात. ते आपल्या भावंडांना म्हणतात, ही तर योगसिद्धीची करामत आहे, पण खरी ताकद भक्तीत आहे. इतकं बोलून ज्ञानेश्वर त्या जुन्या विटांच्या भिंतीवर शांतपणे बसतात. क्षणात ती भिंत हलू लागते आणि नगरभर थक्क दृश्य उभं राहतं. ज्ञानेश्वर महाराज बसलेली संपूर्ण भिंत पैठणच्या रस्त्यावरून हळूहळू चालू लागते. संपूर्ण नगर आश्चर्याने थक्क होते. सर्वांच्या डोळ्यात भक्तिभाव जागतो. चांगदेव महाराज त्या दृश्याकडे पाहतात आणि त्यांच्या मनातील अहंभाव वितळून जातो. 14 वर्षांचा महायोगी 16 वर्षाच्या संतपुत्रापुढे नतमस्तक होतो. तेवढ्यात लोकांच्या ओठावरून उमटतं, ज्ञानोबा माऊली की जय. सिद्धीने चमत्कार घडतो, पण भक्तीने हृदय बदलतात. त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त भिंत चालवली नाही, तर संपूर्ण समाजाला भक्ती, नम्रता आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला.